मायमोगाचं येवकार हा मनीषा जाधव सुरेख पोळ्याचे हेडलाईन्स। कोलवा बेताळ भाटीत सरकाराच्या घाळपणाक लागून तरणाट्याक मरण, हाचेर जावची खर कारवाय मागतात पिडेस्ताचो आवय बापूय। पॅरिशूट नुवेन कांदोळी एससीचेर 1-0 गोल फरकान मेळयले जैत। बानावलेच्या सेंट जॉन दे बाप्तिस्ता खेळामळार रंगली फुटबॉल सर्त। राज्यात फुडल्या सप्तकात कमी चढ पडटलो पावस, मळबात दाटतली कुपां, हवामान खात्याचो अदमास। आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारात। कोलवा बेताळभाटी रस्त्यार 16 मेक एक तरणाटो अपघातात मरण पावलो। हो अपघात सरकारच्या घाळपणाक लागून जालो, हाचेर खर कारवाय जावपाक जाय। अपघातात मरण आयिल्ल्या तरणाट्याच्या आवय बापायन नगरसेवक महेश आमोणकारा सयत मडगाव पुलीस स्टेशनार डीवायएसपी सलीम शेखाची भेट घेतली। एक तो भुरगो तो सवादान तुका गेला तो काजरा वाट्याचेर सडनली पडटा म्हणजे अशें जाता की वतना कोण थापड मारून उडयना जाम मरतो तो सारको सीसीटीव्हीचेर दिसता पडटा। रातीकडेन काजाराक वयताना तरणाट्याच्या दुचाकीच्या चाकान विजेची केबल घुसपल्ल्यान हो अपघात जाल्ल्याचो दावो पिडेस्ताच्या घरच्यांनी केला। पंचनामो जावच्या आदी दुचाकी घुसपल्ल्यो केबलाच्यो वायरी काढून उडयल्यो। सरकाराच्या घाळपणाक लागून आमचो पूत मेलो, हे बाबतीन खर चौकशी जावपाक जाय, पिडेस्ताच्या आवय बापायन मागला। अपघाता फाटले नेमके कारण सोदून काडपा खातीर मडगाव पालिकेचो महेश आमोणकार हांचे सयत पिडेस्ताचो बापूय लुईस फर्नांडिसान उपदूरदर्शी पुलीस अधिकारी डीवायएसपी सलीम शेख हाची भेट घेतली। फ्रेंड केसीएस लुईस फर्नांडीस आनी तागे चलो सेल्सियस म्हणून ते सांबाळा बीन गेल्लो आनी रातचो पळय 16 तारखेक मेच्या रातचो एक्सिडेंट जालो। ताणें म्हाका रातचो 3:30 फोन केलो। 3:30 फोन करून आमी जीएमसीन बीन उलयले, हेड इंजिनियर पयलीं कांय पळोवना आमी। मागीर म्हाका कळ्ळें की हांव स्पॉटार गेल्लो तें पळोवपाक, जाल्यार तेजी ती गाडी मोटरसायकलीक मरे आनी सीसीटीव्ही पयले गाडी वता आनी सडनली एका केबलाक ती खंय घुसोवन पडटा। मागीर तो सांगपालो म्हाका की केबलाक घुसपून पडला म्हणून। केबलाक घुसपून पडला म्हणटकूच कितें जालें, पंचनामेन जावपा जाय केबलाचेर, तशें कांय जालो ना। तो कांय जावना आनी चलो भुरगो न्ही एकलोच तेगेलो 19 वर्सां भुरगो, तो आपल्या टेंशनान मागीर तो म्हणपा रावया। आनी काल तो मागीर म्हणपालो अशें जालें तेंच्यांनी कांय तें पंचनामे हांवें म्हटलें तशें जाल्यार बरें आसा। आनी हांव आतां डीवायएसपीक मेळपा येयल्लो, तर डीवायएसपीक आमी सांगलें की तो म्हटलें केबल सकाळी म्हणलें ते गाडयेचो काडलो कोणें, टील पंचनामा कोणें तरी हात लावपा जायना। ते मोटरसायकलचो केबल काडला, केबल ते फोटो बिटो सगळें आसा, काळो ब्लॅक केबल मरे तो ब्लॅक सारको आमचे कडेन आसा ते, आनी ताका लागून पडला। कोणाचो एक भुरगो काबार जाला। हांव म्हणटा तो इलेक्ट्रिसिटीचो म्हणून तो सांगतालो की तो एक पोल आसा आनी ते अंडरग्रावंड काय कितें ते मागीर केबलिंग करताले। हेतून कितें जाता, पयरू असो एक इन्सिडंट जाल्लो बिचोले, मागीर मरे लोक मरे मागीर तुका आमचे मिनिस्टराक ब्लेम करता। हे पळय जेई आनी काम करपी आसतात न्ही, हे नाका जाल्ले निश्काळजीपणा करता लोकांचो जीव वतात कळ्ळें तुका न्ही। थंय तो पडिल्लो केबल न्ही, तेजे म्हाका दिसता ते सकाळी फुडें कोणा हांवें डीवायएसपीक सांगलो तो केबल कोणें काडलो तो पयलीं इन्क्वायरी कर, मेन केबल कोणें काडलो तो, कित्याक तुमी बेश्टो तो सेल्फ पडलो म्हणून जायना। डीवायएसपीन सांगला आपूण फाल्यां इन्क्वायरी करता, तांकां आपयला, पीआय कडेन उलयला आनी फाल्यां ताका कोणें केला सिद्धांत ताका आपयता म्हणपालो। आनी आपूण कोण पळय आसा न्ही ताजेर म्हणपालें हें करतलो, इन्क्वायरी करतलो म्हणपालो। म्हण हांवेनूय आतां डीवायएसपीक सांगलां आनी एक अशें आमचें आशिल्लें कितें आमची एक मागणी आसा सीएमा सुद्दां पळय इंटरनेट केबल हे सगळें चालू आसा सगळे कडेन, आख्खे गोंयभर रस्त्यार पडलेले आसा। फाल्यां कोण पुलिसांची सुद्दां फॅमिली आसपाक शकता, हाजेर कोणाची काकूट करपाची, रस्त्यार केबल पडटात आनी घुसपून जर कोणी पडले न्ही कांय कळना केन्ना केन्ना एक्सिडेंट जायत जाल्यार। हाजेर स्ट्रिक्ट एक्शन घेवपाची सीएमान तरी गरज आसा। म्हाका हांव रिक्वेस्ट करता आमच्या सीएमाक, कित्याक अशें जे केबल बीन पळय कोण आतां इलेक्ट्रिसिटीचे जाले, बाकीचे नेटाचे केबल्स सगळ्याक जाळे विणलेले आसा। हाजेर हे कोण करता पळय तांचे रेशींग पयर जावपाक ना, तांचे कडेन एफिडेवीट करून घेवपाची केबलवाल्यांचेर। फाल्यां कितें जालें बिलें जाल्यार आमी कंपेन्सेशन आमी जाल्यार तांचेर एफआयआर जावपाक जाय। रायडिंगा वयता गेलो भायर सरलो, थिंगसो तो कोलवा टू ते माजोर्डा रस्त्याचेर थिंगा ते टायमार ते रस्त्याची केबल वायर तेंगे काम चलतालें इलेक्ट्रीक डिपार्टमेंटाचे, ते केबल ते लायटी केबल आनी ते सगळे केबल आसताय। आनी दॅट टायम दॅट माय सन इज वयतालो वेडिंगाक 10:28 आनी तो वायर तेका सारको लिपतालो आनी तेका चेडो मेलो। मुगेलो वायरा घुसपोन हें जावन पडला, सो तो आपणा सेल्फ एक्सिडेंट जालो ना तेगेलो, ते गव्हर्मेंट हेजी वायर लिंक दवरलो म्हूण तेजे घुसपोन पडला। सो हेजे मुखार ते तशें करून आनी रिपोर्ट ते दिता तो सारको दिवपा जाय, वायर घेचो आहा तो मेन्शन सारको करपा जाय, फालतू आपणाक पिडेस्ताच्या घरच्यांनी येवन कागाळ केल्या।
आमी मुखार चौकशी करतले. जितले CCTV फुटेज हाडल्यात ताचेर आमी स्ट्रिक्ट एक्शन घेतले आनी फुडलो तपास करतले. DYSP सलीम शेखान आश्वासन दिला. आयकात. एक एक्सिडेंट आमचो कोलवा हितून जाल्लो एक 16 सो आमी तितून एक परत इन्क्वायरी चालू आसा ती आमी कंप्लीट करूं ना. सो आतां तितून नवीन फॅक्ट्स म्हाजे फॅमिली मेंबर्सान म्हाका तेंच्यांनी इन्फॉर्म केला. सो हांव IO आनी PI घेवन ते व्हेरीफाय करतलो आनी समज तितून न्यू कितें डेव्हलपमेंट्स आहा आमी अकॉर्डिंगली एक्शन घेतले केसीन. तेंचे कडेन फुटेजीस बी आहा म्हणटाले. हय फुटेजीस आसा हितून बट तो रातचो एक्सिडेंट जाला समथींग इट वॉज अरावंड 10:30. सो 10:30 क्लियर फुटेज अशें कांय येयना. ओन्ली एक्सिडेंट जाता तो दिसता आमकां बट डिटेल मायन्यूट आमकां तेजें कांय कळना. बट तेजे वयल्यान आमी स्टील फॅमिली मेंबर्सान आमकां कितें नवी डेव्हलपमेंट्स दिला हेजें की नवी इन्स्ट्रक्शन कितें आसा सो आमी ते वर्कआउट करता आनी वी वील टेक एप्रोप्रिएट एक्शन आनी टेक द केस टू द लिगल कंक्लुजन. गोवा 365 खातीर संदीप तुवेकार, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार. गोवा 365 तिस्क उसगांव PDA बाजाराची अवतिकाय दाखयली. हो रिपोर्ट उजवाडाक हाडल्या उपरांत संबंधित विभागाक जाग येयली. PDA बाजारीचे दुरुस्तीचे काम हातात घेतला. विक्रेत्यांनी खोस दुखतायल्या. पळयात कृष्णा नायकाचो रिपोर्ट. उसगांवचे मार्केट जे सदांच वादाक सांपडलेले आशिल्ले कित्याक हे मार्केट जे आसा ते सदांच मोडलेले आशिल्ले मोडपाक पावल्ले आशिल्ले आनी उदक येताले आनी लोकांक भितर रावपाक त्रास जाताले. जेन्ना वेंडर जे भितर वताले तांकां गिरायकूय येनासले बसताले तांकां गिरायक येनासले कित्याक लोक भितर कोण वचूंक सोदनासले कित्याक उदक सगळें आनी केन्ना मोडोन पडत हें तेजें कांयच खबर नाशिल्ली. पूण ह्या वर्साक MLAन स्थानीक MLAन जे इनिशिएटीव घेवन हे सद्याक टेम्पररी रिपेर केल्ले आसा पत्रे घातिल्ले आसा आनी थोडीशी मिटींग मारली आसा म्हणून लोकांनी एक उत्साह दाखयला की हांगा तांकां ह्या वर्साक कांय भंय ना म्हणून. कित्याक भंय कित्याक ना सद्याक हांगा भितर वचूंक मेळटा लोकांक मार्केट करूंक मेळटा हें सगळें सद्याक करूंक मेळटा. ताका लागून लोकांनी आपली खुशालकाय व्यक्त केल्ली आसा. या मार्केटाची तात्पुरती दुरुस्ती जाल्या. विकसीत आणि बरे नियोजित केल्ले हे PDA मार्केट जावपाक जाय अशी मागणी नेट धरपाक लागल्या. पळयात. तुमकां खबर आसतलें की 30 वर्सां हे PDA मार्केटाचें मेंटेनन्स जालें. कांय काय अशें ना पूण PDA मार्केटाचे वयर पत्रे घालून जें कितें उदक गळटालें तें उदक मातशें थांबलेलें आसा आनी मातशें रिलॅक्सेशन मेळ्ळें आसा. हांव गव्हर्मेंटा कडेन मागता हें काय सोल्युशन हेजेर काय रेक्ट आनी रायट सोल्युशन न्ही, हें टेम्पररी सोल्युशन. हें जर परमनंट सोल्युशन जातलें आनी ते कोण बारीक लोक वेपारी थंय सकयल बसता तांकां जर परमनंट सोल्युशन काडटलो जाल्यार ताका परमनंट PDA मार्केट डेमोलिश करून बरे रितीन बांदपाची अत्यंत गरज आसा. कारण ल्हान मोठे जी बायलां लोकल बायलां बी आसा पळय आपलें बारीकशें सामान थंय विकता आनी तांकां जर बरे तरेन हे सोयी मेळ्ळी जाल्यार ती मातशी अपडेट जातली. कारण कितें आसा ती आतां मातशी उदक गळना म्हणून तांकां मातसो सुसेग असो मेळ्ळा. कारण पयलीं हांगासर पयलें आसतलें ते मार्केटाचे कितलींशींच वर्सां मेंटेनन्स जावनासलें म्हणून बारीक स्लॅब पडटाले लोकांक मातसो चलपाक बी हे सायडीच्या मार्केटान फिरपाक मातशें भिरांत दिसतालें. ताका लागून हांव गव्हर्मेंटा कडेन मागता की तेंच्यांनी हें मार्केट म्हणटा पळय आसा न्ही तें नवें बांदचें विथ वेल प्लॅन कितें फिश मार्केट आसा ते एकी कडेन मागीर किचन मार्केट किचन हें आसा स्टॉल आसा ती एकी कडेन करून सामकें एक सुशिक्षीत म्हणल्यार बरें तें वेल डेवलप म्हणून वेल प्लॅन अशें PDA मार्केट बांदचें आनी लोकांची खूब वर्सां पर्यंत ती मागणी आसा ती पुराय करची अशी हांव गव्हर्मेंटा कडेन मागता. आमी परत मिडिया मार्फत हें सांगत आसा सरकारा कडेन पावचे हेजे दृश्टीन आमी सगळे जाण प्रयत्न करता. हांव गव्हर्मेंटा कडेन मागता की हेजी मातशी चडांत चड दखल घेवची आनी PDA मार्केट बेगीनच्या बेगीन बांदचें अशें हांव सरकारा कडेन विनंती करता. केले रिपेर केले आतां कितें रिपेर केलें पत्रे घातले आतां उदक येना मगे बसताना आतां गळटा गोवा 365 खातीर कृष्णा नायक, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. मांद्र्या बॉर्डरीर हरमलच्या केपकार वाड्यार लोक कोयराच्यो पोटल्यो हाडून उडयतात. हे गोवा 365 दाखोवन दिल्या उपरांत संबंधीत खात्यान कोयराचो प्रश्न जाग्यार घातलो. कोयर उडोवप्यांचेर खर कारवाय जातली अशें मांद्रेच्या पुलिसांनी लोकांक शिटकावणी दिल्या. पळयात पुराय बातमी.
आता पंचायतीन काल येऊन हे सगळं क्लीन केलेलं हा. तुम्ही परिसर पळोवंक शकता क्लीन केलेला हा. तो आता परत कोण कितें समज कचरो बीन उडयत जाल्यार तेजेर भितर व्हरून कडक कारवाई जातली तेजेर आनी ताका कितें फायन आहा ती हें करची पडटली फारीक करची पडटली भितर व्हरून. आणि पेट्रोलिंग आता आमची आहा पळय ती रात दीस पेट्रोलिंग सांगतली. आमच्या साहेबान सांगलेलें आहा की पेट्रोलिंग खातीर रात दीस चालू दवरपाची आनी कोण जर मेळ्ळो जाल्यार ताका डायरेक्ट भितर हाडपाचो तेचेर सामकी कडक कारवाई जातली. गोवा 365 खातीर समृता खणगांवकार आनी ओमकार देशप्रभू. इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रगांझान कवी लेखक मेळावो 15 आनी 16 जूनाक घडोवन हाडलो. वज्रे पेडण्या ही कार्यावळ जाली. गोंयचे वेगवेगळे साहित्यिकांक एका माचयेर हाडून विचारांची देवाणघेवाण करपाच्या हेतान हो मेळावो जालो. पळयात. इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा ही एक सरकार मान्य अशी संस्था आसा जी साहित्य आणि सांस्कृतिक अशा मळाचेर काम करता. गोंयच्या वेगवेगळ्या जे साहित्यीक आसा कवी आसा त्याच प्रमाणे सांस्कृतिक जे कार्य करतात अशा कलाकारांक अशा साहित्यिकांक एके मळाचेर एके माचयेर हाडून बरें कितें तरी नवीन विचार देवाण घेवाण करचें असो हेतू बाळगून वेगवेगळे उपक्रम इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा दर वर्सा आयोजीत करीत आसता. एक खाशेलो उपक्रम इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझाचो म्हणून कवी किंवा लेखक मेळावो हो दर वर्सा आमी घडोवन हाडटा इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा. आनी तो एक 4 भिंतीच्या भितर आसच्या परस खंयच्या तरी एक गांवगिठारा वाठारान वचून एक निसर्गरम्य परिसरान वचून तो आयोजीत करप, लेखक कवींक त्या परिसरान व्हरप आनी बरे तरेन एक 2 दिसाचो असो हो कार्यक्रम आमी आयोजीत करतात. हो कार्यक्रम लेखक मेळावो किंवा कवी मेळावो 2008 वर्सा सावन सुरू जाला इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा आनी दर वर्सा तो इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा आयोजीत करता. ह्या वर्सा हिरा फार्म वजरी हांगच्या ह्या निसर्गरम्य अशा परिसरान हो ह्या वर्सा 15 आनी 16 तारखेक आयोजीत केला जुनाच्या आनी तातूंत जवळ जवळ 55 गोंयचे कवी लेखक सहभागी जाल्ले आसात. तातूंत मागीर बायलां कवी लेखक, युवा कवी लेखक आनी ज्येष्ठ असे साहित्यीक सहभागी जाल्ले आसात. ह्या कार्यक्रमाची जी कितें बांदणी आसा ती आमचे चेअरमॅन दशरथ परब तशेंच सदस्य सचिव अशोक परब हे मेळून आनी आमचे जे आदले सदस्य आसात तांच्या सहकार्यान आयोजीत केली वता आनी तांकां उपाट असो प्रतिसाद गोंयचे कवी लेखक आणि ज्येष्ठ साहित्यिक दितात. आपण साहित्यिक हे विशेषाधिकार असलेले लोक आहोत, प्रिव्हिलेज असे आहोत. याचं कारण काय तर आपल्याला एक देवानं देणगी दिली आहे ती म्हणजे प्रतिभा शक्ती. काय माणूस हा सर्वश्रेष्ठ ईश्वराची निर्मिती आहे म्हणजे त्याला विचारशक्ती दिलेली आहे ईश्वरानं. काय मेधा हा एक प्रकार आहे बुद्धिमत्तेचा म्हणजे आहे जे आपण सगळे माहिती गोळा करतो ते मेधा या सदरात मोडते. मी एक ओळ सांगतो थोडी ते लिहा म्हणजे तुम्हाला निश्चित बक्षीस. माहिषंच शरदचंद्र चंद्रिका धवलन दधी. मला जेवण देतो तूप वरण आणि त्याच्यावर दही कसं तर शरद ऋतूच्या चांदण्याप्रमाणे पांढरं शुभ्र दही असलेलं असं तू जेवण मला दे. राजा तुला बक्षीस देतो. या तुझ्या सगळ्या काव्यामध्ये शरदचंद्र चंद्रिका धवलन एकच शब्द आहे तो बक्षीस योग्य आहे. म्हणजे चमक त्याच्यामध्ये आहे. अशा खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की प्रतिभा म्हणजे फक्त ती सुंदर कल्पना असते. तुमच्या रचना कौशल्यातही प्रतिभा असते. उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर आता शाकुंतल नाटक सगळ्यांना माहिती आहे म्हणून ते उदाहरण घेतोय मी. तत्र रम्या शकुंतला असं म्हटलेलं आहे. काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला. हे रम्य रूप का झालं मुळात तसं नाही बरं का. गोवा 365 खातीर संदीप कामोलकार, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसो. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. पॅरिशूट नुवेन कांदोळी एसीक 1-0 अशें हारायले. पानावलेच्या सेंट जॉन दी बाप्तिस्ता खेळा मळार ही फुटबॉल सर्त बरीच रंगली. पॅरिशूटान पयलो गोल केलो जाल्यार कांदोळी एसीन गोलाची बरोबरी करपाचे खर यत्न केले
पूण ते अपेक्षीत आसले. शेवटाक 1-0 अशी पॅरिस यूथ पंगडाच्या फायद्यात ही फुटबॉल सर्त सोंपली. पॅरिस यूथान जैत मेळोवन 13व्या कानाबानवले पंचायत कपांतल्या सेमीफायनलीत सुवात मेळयली. पळयात रंगलेलो खेळ. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, मनीषा जाधव आनी सानिका नागवेकर. फुडल्या सप्तकात कमी चड पावस पडटलो, मळबात कुपां दाटतली. हवामान खात्यान अदमास उक्तायला. गोंयांत 2 दीस सेगीत पावस शिरशिरू येता. आयचे चडांत चड आनी उण्यांत उणें तापमान 31 आनी 25 डिग्री सेल्सियसा मजगती उरतले. आनी आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.